नमस्कार, मी श्रुतिका गोपाळ परब, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। आजचा माझ्या स्पर्धेचा विषय आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ नाव होते केशव। त्यांचा जन्म झाला तो 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीच्या मधल्या आळी मध्यमवर्गीय कुटुंबातील कोकणातील दापोली तालुक्यात चिखलगाव येथे। टिळकांच्या वयाच्या 10व्या वर्षी गंगाधर पंतांची बदली ही पुण्यामध्ये झाली। त्यामुळे प्राथमिक शिक्षणानंतर बाळ पुण्यामध्ये आले। आपल्या हुशारीनं येथील शिक्षकांचं प्रेम देखील बाळने संपादित केलं होतं। टिळक बाळ लहान असताना एकदा त्यांची शेंगांची गोष्ट ही अजूनही प्रसिद्ध आहे। टिळक शाळेमध्ये असताना कोणीतरी शेंगा खाऊन त्याची टरफले त्याच्या बेंचखाली टाकली होती। ती टरफले पाहून शिक्षकांनी जेव्हा बाळांना ती उचलण्यास सांगितले तेव्हा बाळने अगदी ठणकावून आणि मोठ्या आवाजात उत्तर दिले की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही। अगदी बालपणापासूनच अन्याय सहन न करण्याची वृत्ती ही त्यांच्या वागण्यातूनच दिसत होती। पुढे मात्र पुण्याला आल्यावर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती झाला। पुण्याला आल्यावर मात्र त्यांच्या आईचे निधन झाले आणि वयाच्या 16व्या वर्षीच गंगाधर पंतांनाही स्वर्गवास झाला। पुढे त्यांचा सांभाळ केला तो काका गोविंद पंत यांनी। त्या वडिलांनी त्याच्या मृत्यूपूर्वीच त्यांचा विवाह लावून दिला होता तो 10 वर्षाच्या तापीबरोबर। कुस्ती, पोहणे, नौका चालविणे हे त्यांचे आवडते खेळ होते। तसेच परिपूर्ण आहार आणि शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यासाठी कसरत करणे हेही त्यांना पसंत होते। पुढे वडिलोपार्जित शेती सांभाळत असताना शेतीवरती चरितार्थ चालविणे हे त्यांना अवघड होत होतं। म्हणून त्यांनी दरमहा 5 रुपये पगाराची एका शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली, कारण संस्कृत आणि गणित या विषयांवरचा अभ्यास त्यांचा गाढा होता। डेक्कन कॉलेजात असताना 1876 मध्ये त्यांनी BA ची पदवी संपादित केली। तसेच 1879 मध्ये त्यांनी LLB ची पदवीही मिळवली। डेक्कन कॉलेजात असताना त्यांचा परिचय विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी झाला। हे तिघेही देशभक्त आणि खूप स्वातंत्र्यप्रेमी होते। त्यावेळी भारतामध्ये राज्य होतं ते इंग्रजांचं। परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणाऱ्या भारतवासियांच्या मनामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत करावं यावरती या तिघांचंही एकमत झालं आणि यातूनच त्यांनी 1880 साली स्थापना केली ती न्यू इंग्लिश स्कूलची। या तीनही देशभक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना ही अत्यंत तीव्र होती। म्हणून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांपुरतेच हे शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता टिळकांनी आपले सामाजिक विचार समाजापर्यंत पोहोचवावे यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रेही सुरू केली। त्यावेळी टिळक भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सरकारविरुद्ध नेहमीच असंतोष निर्माण करीत असत। त्यामुळे त्यांना असंतोषाचे जनक असंही संबोधण्यात येत आलं होतं। त्यावेळी सरकारला केसरी आणि टिळक यांचा आता धाक निर्माण वाटू लागला होता, कारण कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे आणि ब्रिटिश सरकार यांचा कट टिळकांनी आपल्या लिखाणातून जगासमोर आणला होता। तेव्हा बर्व्यांनी टिळकांवरती एक अब्रूनुकसानीचा दावा केला आणि तेव्हा पहिल्यांदाच टिळकांना तुरुंगवास झाला होता। पुढे मात्र तुरुंगातून सुटून आल्यावरही टिळकांनी माघार घेतली नाही, तर आगरकरांच्या पुढाकारानं 1885 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली। ते दोघेही तिथे प्राध्यापक म्हणून काम करू लागले। एकीकडे वृत्तपत्राचे काम सुरू होतेच, पण टिळकांनी कॉलेजाशी संबंध तोडून टिळकांनी आपले सामाजिक आणि राजकीय या विषयांवरती प्रभावीपणे मते मांडू लागले। त्यावेळी निर्भीड, उग्र आणि सत्य लेखनानं केसरी ही लोकप्रिय होऊ लागला होता। त्यावेळी मुंबईमध्ये प्लेगच्या गाठीची साथ पसरली होती आणि 1897 येईपर्यंत ही साथ थेट पुण्यापर्यंत येऊन पोचली होती। तेव्हा इंग्रज सरकारच्या मुलाचाही मृत्यू झाला। हा प्रसार रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी एका रँड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। त्याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्यानं रोगग्रस्त लोकांना वेगळं करण्यास सुरुवात केलं होतं। त्यावेळी अनिर्बंध सैन्यांकडून त्या लोकांवरती अनेक अत्याचार अन्याय झाला। त्यावेळी टिळकांनी
आपल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून यावरती तोफ डागली. त्यामध्ये हे निर्जंतुकीकरण सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला मात्र त्यांचा विरोध होता. 23 जून 1897ला चाफेकर बंधूंनी रँड आणि त्याचं सहकार्य आयरेस्ट यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यावेळी चाफेकर बंधूंना अटक करून त्यांना फासावर चढवण्यात आलंच, पण यामध्ये टिकांना रँडच्या हत्येच्या नावाखाली या कटामध्ये सामील असण्याचा आरोपही करण्यात आला. त्यावेळी टिकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा दावा केला. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे 2 अग्रलेखही लिहिले. त्या आरोपाखाली टिकांना अटक तर करण्यात आलं, पण खरं तर या सरकारच्या या कृतीचा परिणाम मात्र उलटा झाला. टिकांना अधिकच लोकप्रियता मिळत गेली आणि टिळक लोकमान्य नेता झाले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणाऱ्या ब्रिटिश सरकारला लोकमान्य टिळकांच्या डोळ्यामध्येच त्यावेळी स्वातंत्र्याबद्दल निष्ठा दिसत होती. राष्ट्रीय पातळीवर सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर आधारित आर्यांचे वसतिस्थान, ओरायन, शास्त्रीय पंचांग, गीतारहस्य हे ग्रंथ लिहून त्यांनी आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. सर्व स्तरातील लोकांनी एकत्रित यावं, नव्या आणि जुन्या पिढीच्या मनामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत व्हावं या उद्देशानं मतप्रचार हवा म्हणून टिळकांनी गणेश जयंती उत्सव, शिवजयंती, छत्रपती उत्सव हे सुरू केले. 12 मे 1908च्या केसरीमध्ये टिळकांनी लिहिलेल्या देशाचे दुर्दैव या लिहिलेल्या लेखाबद्दल सरकारने त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरला. त्यावेळी 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्यावेळी कर्मावर आधारित तुरुंगवास भोगत असतानाही कर्मावर आधारित टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथही लिहिला, पण त्याच काळात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. हे दुःख कसंबसं टिळकांनी पचवलं, पण त्यावेळी देशासाठी अविश्रांत केलेली धडपड, तसेच उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराने जाणवणारा त्रास हा आता त्यांच्या परिस्थितीला सोसवत नव्हता. तरीही टिळक स्वस्थपणे विश्रांतीही घेत नव्हते. पुढे 1920ला जुलैमध्ये त्यांना हिवतापाने हेरलं आणि त्यांची परिस्थिती ही आजार त्यांचा वाढू लागला. तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये अगदी विसंगतीही वाटू लागली होती. पुढे ही अस्वस्थता एवढी वाढली की 1 ऑगस्ट दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही इहलोकाची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. खगोलशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान तसेच सनातन ग्रंथ, धर्मग्रंथ आणि न्यायशास्त्र, संस्कृत, गणित या विषयांवरती मातब्बर असणारं हे व्यक्तिमत्व खरंच कौतुकास पात्र आहे. अशा या नेत्याला माझा शतशः प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.